नोकऱ्यांच्या जगाचं गणित बदलणारी ती बातमी तुम्हाला कळली आहे का? आणि ती तुम्हाला समजली आहे का? म्हणजे त्याचा अर्थ समजला आहे का? एक कंपनी आहे जी 4,000 लोकांना कामावरून कमी करते आणि त्यानंतर काय होतं माहिती आहे? त्या कंपनीच्या व्हॅल्यूमध्ये सुमारे $6 अब्ज वाढ होते ताबडतोब. शेअर जोरात वर जातो. आणि हो, लोकांना कामावरून कमी केलं आणि तरीही मार्केटने त्या कंपनीला रिवॉर्ड केलं. हे ऐकून थोडा धक्का बसला ना? कारण इतकी वर्ष आपण एकच इक्वेशन मानत आलो आहोत की कंपनी ग्रो झाली की अधिकाधिक लोकांना नोकऱ्या मिळणार. पण आता जग एक वेगळं वास्तव बघतंय. उदाहरणच द्यायचं, जी कंपनी मी म्हटलं, जॅक डोर्सीची जी ब्लॉकिंग कंपनी आहे, तर हीच कंपनी आहे जिने 4,000 लोकांना कमी केलं. 10,000 वरून 6,000 आले आणि तरीही त्या कंपनीचे इन्व्हेस्टर्स खुश झाले. कंपनीचा शेअर 24% वर गेला. कंपनीची मार्केट व्हॅल्यू मी जसं सांगितलं $6 अब्ज वाढली. का बरं झालं असं? समजून घेऊया. तर कंपनी आता एक वेगळा प्रश्न विचारत आहेत. आपल्याकडे किती लोक काम करतात हा जो प्रश्न आत्तापर्यंत विचारला जातो तो आता कमी महत्त्वाचा होत चालला आहे. तर आजच्या जगामध्ये एक नवीन प्रश्न महत्त्वाचा झाला आहे. तो म्हणजे प्रत्येक एम्प्लॉई कंपनीसाठी किती व्हॅल्यू तयार करू शकतो. AI टूल्समुळे आज एक इंजिनियर पूर्वीचे 4-5 लोक काम करायचे ते काम आता करू शकतो. तुम्हाला माहिती आहे ते. तर म्हणूनच जगात एक नवीन मेट्रिक महत्त्वाचं होत चाललेलं आहे की रेव्हेन्यू पर एम्प्लॉई. कंपनीत किती लोक काम करतात हे आता मुख्य नाही, प्रत्येक माणूस किती इकॉनॉमिक आउटपुट देतो आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून प्रोफेशनल्ससाठी खरा प्रश्न असा नाही आहे की AI तुमची नोकरी घेणार का? तर खरा प्रश्न असा आहे की तुम्ही AI वापरून तुमची प्रोडक्टिव्हिटी 2-3 पट किंवा अधिकही वाढवू शकता का? कारण पुढच्या काही वर्षात AI लोकांना रिप्लेस करणार नाही, तर AI वापरणारे लोक AI न वापरणाऱ्या लोकांना रिप्लेस करतील. आणि हे सुरू झालं आहे. म्हणूनच कदाचित AIच्या युगात सर्वात महत्त्वाचं स्किल कोणतं असेल तर ते एकच, काम करणं नाही तर जास्त व्हॅल्यू निर्माण करणं. कारण पुढच्या दशकात नोकऱ्यांचं फ्युचर एका वाक्यात जर तुम्हाला सांगायचं असेल तर मी म्हणेन, कंपन्या लोकांची संख्या मोजणार नाही आहेत, तर त्या प्रत्येक माणसाची व्हॅल्यू मोजतील. कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला का? तुमचा याबद्दलचा काय अनुभव आहे कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या कॉमेंट्समधून इतरांनाही मदत होऊ शकते. आणि आमचं बिझनेस कंपास मराठी चॅनल त्याला सबस्क्राईब करा. असे अजूनही AIशी संबंधित खूप इंटरेस्टिंग व्हिडिओज येत राहणार आहेत, ते पाहत राहा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.